टेस्ट वगैरे करायला सॅम्पल वगैरे काढलं आणि ते आता नेलेलं आहे. इकडं खूप आजी आहे कारण HB तिचं खूप कमी आहे. जवळपास फक्त नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आत्ताच नेमकंच आमचे जेवण झालेले आहे सर्वांचे आणि यांचे पण जेवण झालेलं आहे. हो हां, आणि आता आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर. तुम्हाला सगळं कोण कोण जाणार आहे? हो, तर आई पण आहे इकडं. चालतं काय तुम्ही? नाही जाण, तुम्ही गाडीवर बसता येत नाही, काही नाही काय. हो ना, तेच तर आम्ही सुरुवातीला 3 जण जात होतो, पण नाही का आता नाही का प्रेग्नेन्सीमध्ये असं बसता नाही येत आणि एवढे झटके आहेत गाडीमध्ये. हां, गाडीनं पण. तर एवढी टेन्शनमध्ये आहो आम्ही. तर सध्या एक चालू आहे आमच्या मागे पण. तर पहिले सोनोग्राफी सांगितली आम्हाला करायला, तर आता नाही का त्याच्यात सांगितलं की ब्लड टेस्ट करायच्या, आणखी एक निघत आहे, आणखी काय काय करावं लागेल. तर एवढी अडचण चालू आहे आणि असं आहे. आता आम्ही जात आहे दवाखान्यामध्ये. तर आता दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पण मॅडम काय सांगतील काय नाही, टेन्शनच आहे आणखी. चला जायचं तिकडं. ॲक्च्युली बाहेर जायचं म्हटलं की इकडं वाटते की कुठं जायचं आहे कुठं नाही, पण आज खरं तर हॉस्पिटलमध्येच जायचं आहे. सांगितलंच आहे राधिकानं पण कुठं जायचं नेमकं तर. कारण तर सर्व पहिले कसं होतं, उठलं की इकडं जाय तिकडं जाय, पण आता हॉस्पिटलचं मागं लागलेलं आहे. त्याच्यामुळे दवाखान्याचं जे आहे ते कंटिन्यू ट्रीटमेंट चालू राहते ना, त्याच्यामुळे कंटिन्यू जावं लागते. कधी सोनोग्राफी, कधी एक्सरे नाही म्हणतात त्याला, त्यानंतर ब्लड टेस्ट, आणखी वेगवेगळे ट्रीटमेंट वगैरे. ट्रीटमेंटचं चालू आहे, चेंज करायचं कधी ठेवायची, कारण ठिकाण बदललं ना, डॉक्टर बदलले. तर बघू आपण आता काय होते काय नाही. कारण तुम्हाला माहीतच आहे, कालच सांगितलं राधिकानं कालच्या व्हिडिओमध्ये तरी उच्चार. पण नेमकं सध्या गोंधळलेल्या स्थितीत नाही, ट्रीटमेंट इकडचं चालू ठेवायचं का तिकडचं. ठीक आहे, बघूया आपण आता काय नाही. उपाय निघणार त्याच्यावर. हो चालते, निघायचं मग. नमस्कार मित्रांनो, तर आता इकडं आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. राधिका पण आतमध्ये गेलेली आहे. कारण आता चालू होतं नेमकी किंवा तपासणी वगैरे करायची होती. वेळ लागणार आहे तपासणी करायला, तरी 10 ते 15 मिनटं. त्यानंतर लगेच समजणार आहे डॉक्टर काय म्हणतात काय नाही. कारण रिपोर्ट जे आहे ते पण दाखवायचे आहेत. आणि आपल्या ज्या फायली आहे चेक वगैरे करतील, ब्लड टेस्ट करतील. तर आता टेस्ट वगैरे करायसाठी ते ब्लड काढत आहे. तर मॅडमने सांगितलं आता टेस्ट करायच्या 2-3 टेस्ट आहेत. फर्स्ट टाईम काढत आहे इकडे. बेल्ट लावा. असं याच्या आधी काढलं होतं तेव्हा तर खूप डेंजर झालं होतं. याच्या आधी पण काढलं होतं ते खूप भारी वाटत होतं. म्हणजे इकडे बघ, तिकडे बघ झाडाकड, लिंबात झाड आहे तिकडं. बस 1 सेकंड थांब. $5 ml किती ml घ्यायचं आहे? तर बघा जवळपास आता 2 तास होत आलेले. 1 ते 2 तास तेव्हापासून सॅम्पल नेलेलं आहे काढून, पण आणखी आलेलं नाही रिपोर्ट. वाट पाहणं चालू इकडं. राधिकानं पण इकडं जे आहे खूप थकल्याने वाटत आहे. हो ना, 2 तास. कारण ते एक 2-3 टेस्ट होत्या. एक शुगरची होती, नॉर्मल शुगर जे असतात ते 80, नंतर ते ICT असे 2-3 टेस्ट आहेत. टेस्ट वगैरे करायला सॅम्पल वगैरे काढलं आणि ते आता नेलेलं आहे. इकडं खूप आजी आहे
परेशान होत आहे. कारण माहिती आहे का, चेहरा पूर्ण सुकलेला आहे. नॉर्मल ते पाणी वगैरे घेतलं नाही ना ग्लुकोजचं, आणि आता वाट पाहणं चालू आहे की बा परत जे आहे पहिले एक सॅम्पल नेलं, त्याचा रिपोर्ट यायची, आणि आता परत ते येणार आहे दुसरं सॅम्पल घेण्यासाठी. तोपर्यंत जे आहे ते काहीच खायला जमत नाही. आणखी 1-1.5 तास झाला काहीच खाल्लेलं नाही. हां, पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे, आणि नुसतं जे आहे वाट पाहणं चालू आहे. ॲक्च्युली 2-3 फोन झालेले पण आहे माझे, व या म्हणून लवकर थोडंसं जे आहे ते टाईम, जेवढा टाईम आहे तेवढं घेतातच ते नॉर्मल केस म्हणून. इकडे हॉस्पिटल आहे, आज इकडे आलेलं आहे सर, आणि आई तर तिकडे आता वाटच पाहणं चालूच राहायचं. आईला सांगितलं आज दिवसभर जे आई घरी एकटीच आहे. ॲक्च्युली दुपारची आहे, जेवण वगैरे केलं आणि लगेच आम्ही सोबत आलो होतो इकडं. हो, बराच वेळ झाला. बघू आता कसे येतात रिपोर्ट, जर समजणार आहे नेमके काय आहे काय नाही तर. आणि डॉक्टरांनी पण जे आहे ते सांगितलं व्यवस्थित. त्याची सोनोग्राफी केली होती ना आपण, त्यामध्ये काय सांगितलं व्यवस्थित? सर्व नॉर्मल आहे, पण ते ब्लड ग्रुप वेगवेगळं असल्यामुळे हां, खूप इंजेक्शन द्यावं. अच्छा. हां, तर ते सध्या सांगितलेलं नाही आहे. जे ॲक्च्युली सांगितलेलं आहे त्यानं की रिपोर्ट आहे. हां, एक टेस्ट आहे, त्याच्यानंतर ते समजणार आहे किंवा तुमचं ब्लड ग्रुप जे आहे ते निगेटिव्ह आहे राधिकाचं आणि माझं पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे ते एक टेस्ट असते, टेस्ट केल्याच्या नंतर समजते. आणि नंतर ते काय इंजेक्शन देतात, आणि 2 डोस असतात. इंजेक्शनचं नाव नाही माहिती ॲक्च्युली आपल्याला, पण एक 8व्या महिन्यात नाही, आणि एक डिलिव्हरीच्या नंतर असं एक इंजेक्शन आहे. सध्याच चला, कारण येण्यातच आहे थोडंसं जे आहे सॅम्पल वगैरे काढतील राधिका पण. मग हो, डबल काढणार आहे. पहिलेच तर काढलं एक, आता डबल वाट पाहणं चालू आहे. पहिले 2 ml काढलं, त्यावेळेस मला वाटलं की 5 ml असेल, पण ते 5 ml काढणार होते सर्व. 2 ml काढलं, आणि आता 2 ml असं 4 ml होणार आहे. येतील 5-10 मिनटात. पहिले या हाताच घेतला, आता दुसऱ्या हाताच घेतला. इकडे भीती वाटत आहे का? ठीक आहे, 2 मिनटासाठी फक्त. बेल्ट 1 मिनिट थांब. घाबरायचं काही काम नाही. 2च मिनिटात होते ते. काय तिकडे बघ. एक सेकंड. सोडा मग सोडा. झालं काय केलं सांगा. दुखलं काय मग? ते असं आहे सध्या. ठीक आहे. हे डबलचं 2 ml. पहिलं 2 ml वेगळं, पहिलं 2 ml वेगळं, आता हे 2 ml वेगळं. तर मित्रांनो, इकडं आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे, आणि इकडं आई पण आहे. हो का? घरातल्या मला कसंच गमे नाही. उदयवार लागले एकदम आज अशी कोंडल्यावर झालेली आहे. हो ना, मी आम्हाला जातो त्या वैष्णवीला म्हणतो फोन लावूया, तुम्ही चालू. मग काय सांगितलं मग? तर 2 टेस्ट सांगितल्या होत्या. 8 का 9. त्यामधलं जे आहे एक टेस्ट घेतले होते. पहिलं सॅम्पल जे घेतलं होतं त्यामध्ये HB वगैरे टेस्ट केली सर्व. तर त्यामध्ये खूप कमी सांगितलं होतं HB वगैरे, जवळपास हां ते असायला पाहिजे 12पर्यंत. आणि वजन पण 6 किलो वाढवायचं. किती करायचं मग आता वजन? 6 किलो वाढायला पाहिजे. किती? 6 किलो? 6 किलो वाढेल मग आता. 6 किलो वाढायला पाहिजे, माहिती आहे का? आता वाढते ना, 8 किलो जास्त.
कारण HbA तिचं खूप कमी आहे, हो. जवळपास फक्त 8 ते 9च दाखवलेलं आहे, जे की असं 12 असायला पाहिजे. 11पर्यंत 9पर्यंतच HbA आहे, ते खूप कमी आहे. पाहिजे, 10. 10च्या वर पाहिजे. 10 पाहिजे. 1 पॉईंट गोळ्या घेतल्या. हो. आणि तेच असते दर महिन्याला HbA वगैरे टेस्ट केलेलं चांगलं असते किती सर्वांसाठी. ते पावडर दिली नाही का? पावडर दिली ना. दुधाला घ्यायची. पावडर न वाटते, त्यानंतर गोळ्या चालूच आहे तिचं. प्रोटीनची पावडर. आज गोळ्या वगैरे घेतल्या, औषधी पण आणल्या सर्व. आणि ते बाकीचे टेस्ट तर उद्या राहिले. उद्या देतो ना. हो, आणि काही टेस्ट आहे ते उद्याचे आहेत, बाकी आहे, त्याला वेळ लागते. कारण जवळपास आपलं शुगरची हिला विचार काय झालं नेमकी काय नाही तर. त्याला लय वेळ लागला शुगरची टेस्ट. 2 वाजल्यापासून गेले ना तुम्ही. 6:30 वाजले. 3 तास लागले. हो. 2-3 तास पूर्णच आहे. बाहेर का? हो 2 किलोमीटर बाहेर. बाहेर. त्याच्यामुळेच उशीर झाला. जवळ असतात काही लवकर झालं असतं, इकडचं पण ते थांबा लागलं ना, दोन्ही हातातून आणि इथे काढलेलं. काढलं. एवढं इकडे पाहत होता, एवढी घाबरलेली होती. 2 खेप काढले का? 2 खेप पाहून काढले, कसं काय काढलं? ते याची थायरॉइडची टेस्ट. हो. ते पण एक टेस्ट आली होती. ते कसं 3 महिने झाल्याच्या नंतर करावं लागते थायरॉइड टेस्ट. त्याच्यामुळे करून घ्या म्हणे, करून घेतली होती. पहिल्या वेळेस नव्हतं. आता आता उद्या समज. हां, आता समजू लागली उद्या. हिमोग्लोबिनची एक टेस्ट दिली तर हा. तेव्हा समजते. त्याच्यामुळंच आता उद्या कशी येते तो रिपोर्ट जर आला तर चांगलंच आहे. लवकर दाखवता येईल डॉक्टरांना. घेतो लवकर दाखवता येईल. हो ना तेच ते. त्याच्यावर काय ते इंजेक्शन वगैरे ते पण घेता येईल. हो तर असं सध्या आजचा दिवस आमचा पुरा जो आहे तो तिकडेच गेला. आराम पण नाही झाला ना. जवळपास दुपारपासून गेलो म्हणून तर काही वाटलं नाही. सकाळपासून गेला असत खूप दिवस गेला असता पुरा आपला. त्याच्यामुळे लवकर तर झाला. रिपोर्टला वेळ. कारण नंबरला आपला जास्त वेळ नाही लागला. त्यामुळे गेल्याबरोबर नंबर लागला होता, नंबर जास्त लगेच लागला. हां, कारण आपण थोडंसं उशिरा गेलो होतो, त्याच्यामुळे लगेच नंबर लागला. पेशंट जे होते ते गर्दी वगैरे कमी झाली होती सर्व. सकाळी जास्त गर्दी राहते. सकाळी खूप गर्दी असते, त्याच्यामुळेच. खाणं पिणं होत नव्हतं ना. तसंच राग उपाशी कुठं रक्त कसं राहत होतं. जेवण करून गेलं चांगलं झालं. दुपार जेवण मस्त राहिलं, त्याच्यामुळे ताण नाही. आणि जे आहे नाही तर खूप घाबरले असतील ते, रक्त काढायला, पोटात काही नाही. आणि त्याच्यानंतर ते काय ते ग्लुकोजचं पावडर पण दिलं, तेव्हा पण थोडंसं घाबरल्याने वाटत होतं. ग्लुकोज पावडर ते शुगरचं. हां, 7.5 ग्लुकोज असं वाक्य होतं. बॉटलमध्ये डिझॉल्व करून घेतलं सर्व, कारण ते टेस्ट करायसाठी तेवढं पाणी घ्यावंच लागते. पाणी पण नाही. तेच झालं आजच्या व्हिडिओमध्ये. कारण आज जे आहे ते डॉक्टर लोक मला पसायचे. तर असं आहे. आजचा आता उद्याची वाट पाहणं चाललं रिपोर्टसाठी. हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.